जय महाराष्ट्र. आपल्या डहाणूमध्ये मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे जे प्रचंड लोकांचं नुकसान झालं होतं, त्याच्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत जी आहे ती आपल्या शिवसेनेकडनं जी आहे बामणपाडा इथे करण्यात आली आहे. तर आपल्याबरोबर आपले शहर प्रमुख मिलिंद मावळे दादा आहेत. तर सर तुम्ही काय म्हणतील? डहाणूमध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये बरेच लोकांचं नुकसान झालं डहाणूमध्ये. त्यामध्ये आता आम्ही आलेलो आहे बामणपाड्यामध्ये. बामणपाड्यामध्ये पण जवळजवळ 60 ते 70 घरं आहेत की जे अतिवृष्टी त्यांच्याकडे पाणी गेल्यामुळे त्यांचं खूप घराचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जे आमचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री आणि लोकनेते श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी इथून ठाण्याहून मुंबईहून आपल्याला जे थोडीफार मदत केलेली आहे, जे किट वाटप केलेलं आहे, त्याबद्दल मी शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो. आणि माझ्याबरोबर ज्या या माझ्या भगिनी आणि भाऊ आहेत त्यांचेसुद्धा मी आभार मानतो की आज 4 दिवस झाले 5 दिवस झाले ते माझ्या खांद्याला खांद्या लावून लढत आहेत आणि लोकांची सेवा करत आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. डहाणू स्टेशन येथे मल्याण येथे मस्जिद चाळीमध्ये आलेलो आहे. जे इथे सुद्धा मस्जिद चाळीमध्ये सुद्धा जवळजवळ मला असं वाटतं 30-35 घरं आहेत. तिथे सुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे लोकांचं. त्या हिशोबाने आपण जे शिंदे साहेबांनी आणि आपले लाडके जिल्हाध्यक्ष श्री कुंदनभाऊ संके यांच्या माध्यमातून जे आपल्याला किट मिळालेलं आहे त्याचं आपण आज इथे वाटप करत आहे. शिवसेना के नेता उन्होंने भेजा है ना के लिए. हाँ, आपका जो भी नुकसान हुआ है हम पूरा नहीं कर सकते पर ये माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. गाड्या पाठवल्या, माणसं पाठवली. गरीब लोकांच्या घरात पाणी गेलं, त्यांचं नुकसान झालं. त्यांना एक आधार म्हणून हे किट वाटप आहे. त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू काही आहेत. ही छोटीशी भेट त्यांच्याकडून आहे. ही आपण आत्ता अडाणी थर्मल पॉवर स्टेशनच्या बाजूला कंकुवाडी आहे, तिकडे बऱ्याच लोकांच्या घरात पाणी गेलं होतं, नुकसान झालं. आमच्याकडून ही एक छोटीशी मदत आहे. पूर्ण काही रिकव्हरी होणार नाही, पण ही आमची मदत त्यांनी स्वीकारावी अशी आमची नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक कार्यकर्ते आणि यांच्याकडून आमची ही विनंती आहे. लाडकी बहीण योजना जशी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राला दिली त्याचप्रमाणे ते मदत गरीब लोकांना कायमच करतात आणि ते सदैव आपल्याबरोबर असतात.
महाराष्ट्र आपल्या डहाणूमध्ये मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे जनजीवन प्रचंड विस्कळीत झालं होतं, लोकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्याकरता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही भेट जी आहे ती तुमच्याकरता पाठवली. फुल नाही फुलाची पाकळी ही तुमच्याकरता पाठवलेली आहे. जेवढी आपल्याकडनं मदत होऊ शकते तेवढी शिवसेना ही मदत करत आहे. आता आपण लोणीपाडामध्ये आहेत. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांकडनं ही आपल्या डहाणूतील पूरग्रस्त कुटुंबियांकरता पाठवलेली मदत आहे.